नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा जेव्हा प्रदेश दौऱ्यावरती जातात त्याच्या आधी काहीतरी महत्त्वाचा निर्णय घेतात आणि ते परवा दिवशी दावोस दौऱ्यावरती गेले. त्याच्या काही तास आधीच राज्यातल्या पालकमंत्र्यांची यादी ते जाहीर करून गेले आणि ही यादी जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जोरदार अशी प्रतिक्रिया आली. ही प्रतिक्रिया इतकी जोरदार होती की गेले 2-2.5 महिने एकनाथ शिंदे यांच्या कोणत्याही दबावाला बळी न पडणाऱ्या फडणवीस यांनी रायगड आणि नाशिक या 2 जिल्ह्यातील पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली. नक्की एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांना काय सांगितलं आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी काय त्यांना सांगितलं, हा खरा शोधाचा प्रश्न आहे. घडलं असं की रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांची नियुक्ती झाली होती. दुसरीकडे नाशिकमध्ये फडणवीस यांचे उजवे हात गिरीश महाजन यांना पालकमंत्री म्हणून संधी देण्यात आलेली होती. आता रायगडमध्ये भरत गोगावले अक्षरशः गुडघ्याला बाशिंग बांधून पालकमंत्री पदाच्या तयारीमध्ये होते. एक तर त्यांना आधीच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून संधी मिळालेली नव्हती. आत्ता जे त्यांना खातं मिळालेलं आहे ते देखील फलोत्पादन, रोजगार हमी असं किरकोळ खातं मिळालेलं आहे. त्यामुळे या खात्यावरती देखील त्यांनी आपलं कसंबसं समाधान मानून घेतलं. पण त्यांची तीव्र जी इच्छा होती ती रायगडच्या पालकमंत्री पदाची. बरं, रायगडमध्ये शिवसेना आणि भाजप यांचे एकूण 6 आमदार आता आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त एकच आमदार आणि त्या म्हणजे आदिती तटकरे आहेत. आणि एवढा असतानाही शिवसेनेला पालकमंत्रीपद नाकारल्याचा एवढा मोठा भडका उडाला की आमदार महेंद्र दळवी यांनी तर महायुतीचं काहीही हो, महायुती तुटली तरी चालेल पण आम्ही रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत तडजोड करणार नाही असं जाहीरपणे सुनावलं. एवढंच नव्हे तर काही ठिकाणी रास्ता रोको झाला, काही ठिकाणी टायर्स पेटवण्यात आले. एवढा असंतोष राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे गिरीश महाजन यांच्या विरोधात देखील दादा भुसे यांनी उघडपणे दंड थोपटले. त्यांनी देखील एकनाथ शिंदे यांना फोन केला. आता भरत गोगावले आणि रायगडचे आमदार तसंच नाशिकचे आमदार आणि दादा भुसे यांनी एकनाथ शिंदे यांना व्यवस्थितपणे जर सांगितलं की भाजप आपलं खच्चीकरण कसं करत आहेत, म्हणजे शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद नाकारण्याचा धक्का या धक्क्यातून अजून स्वतः शिंदे सावरलेले नाही आहेत आणि त्या पाठोपाठ मंत्रिमंडळ विस्तार असो, त्यानंतर खातेवाटप असो आणि आता पालकमंत्रीपद, याच्यामध्ये शिंदे यांच्या संयमाची कसोटी ही भाजपनं पाहिली. त्यामुळे शिंदे यांना देखील असं वाटलं की आपल्या पक्षावरती भाजप फारच दबाव टाकत आहे किंवा आपल्याला गृहीत धरत आहेत आणि असं सांगण्यात येत आहे की एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना शेवटी फोन केला आणि तुम्ही आमची शिवसेना संपवायला निघाला आहात का, असा जळजळीत सवाल फडणवीस यांना शिंदे यांनी केला. आणि नेहमीप्रमाणे जेव्हा जेव्हा ते नाराज होतात ते दरे गावाला निघून गेले. बरं, एकट्या फडणवीस यांच्याकडेच त्यांनी तक्रार केली का, तर असं बोललं जातं आहे भाजपचे दिल्लीमधले जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्या देखील कानावर या बाबी त्यांनी घातलेल्या असाव्यात. त्याशिवाय दावोसवरूनच फडणवीस यांनी या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला नसता. ज्या काय वेगानं किंवा ज्या अगदी काय त्याला म्हणूया वेगापेक्षाही ज्या चाणक्यपणे देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यावर जातानाही ही सगळी नियुक्ती केलेली होती, म्हणजे जरी काही वाद झाला तरी तो 7 दिवसानंतर पाहता येईल, तोपर्यंत हे मंत्री आपापला कार्यभार घेतील आणि नंतर हे वादळ आपल्याला सहजपणे शमवता येईल. मात्र शिंदे यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी थेट दावोसला असलेल्या फडणवीस यांनाच आपली व्यथा म्हणा, तक्रार म्हणा, इशारा म्हणा किंवा एक प्रकारची धमकी म्हणा, हे सारं शिंदे यांनी फडणवीस यांना सांगितलं आणि त्यानंतरच ही सारी सूत्रे फिरली आहेत. आता फडणवीस यांच्यासमोर 2 महत्त्वाचे पेच आहेत. एक तर आदिती तटकरे या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. त्यामुळं तटकरे यांचं जर पालकमंत्रीपद काढून घेतलं तर राष्ट्रवादी काँग्रेस देखील नाराज होण्याचा धोका आहे. दुसरीकडे गिरीश महाजन हे खुद्द फडणवीस यांचेच उजवे हात आहेत. त्यामुळं त्यांच्याकडचं पालकमंत्रीपद काढून घेणं हे देखील फडणवीस यांना जड जाऊ शकतं. एक तर महाजन यांना देखील फारसं
जे खातं आहे ते काही फार महत्त्वाचं मिळालेलं नाही आहे. म्हणजे जलसंपदा जे खातं आहे ते देखील विभागून विखे आणि महाजन यांच्यामध्ये वाटण्यात आलेलं आहे. त्यामुळं महाजन आधीच नाराज आहेत. त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी खरं तर त्यांना नाशिकसारख्या मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं होतं. पण या महाजन यांच्या खुशीवरती 24 तासाच्या आत पाणी फेरण्याचं काम हे दादा भुसे आणि शिवसेनेनं केलेलं आहे. आता खरोखर ही स्थगिती उठून त्या ठिकाणी रायगडमध्ये भरत गोगोले हे पालकमंत्री होणार का आणि दादा भुसे यांनाच नाशिकची संधी मिळणार का, हे आता पाहावं लागणार आहे. एकतर एकनाथ शिंदे यांच्यावर फार दबाव भाजप टाकत आहे, असं एक चित्र सर्वसाधारणपणे राज्याच्या राजकारणात निर्माण झालेलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार हे भाजपशी अतिशय व्यवस्थित सलगी दाखवून जास्तीत जास्त पदं आणि महत्त्वाची खाते आपल्याकडे घेत असल्याचा समज देखील शिवसैनिकांमध्ये झालेला आहे. त्यामुळंच आता हे जे पालकमंत्री पदाची जी उंटावरची काडी या महायुतीमध्ये ठरते काय, हे आता आपल्याला पाहावं लागेल. दुसरीकडे महाविकास आघाडीनं आधीच एकनाथ शिंदे यांना दुसरं टेन्शन देण्याचं काम केलेलं आहे. ते म्हणजे उदय सामंत हे बंड करणार असल्याची अफवा संजय राऊत यांनी सत्तेच्या बाजारामध्ये फोडलेली आहे. त्यामुळं भरत गोगोले दादा भुसे हे नाराज असतानाच आता उदय सामंत यांच्या शिडामध्ये हवा भरण्याचं काम महाविकास आघाडीनं करून एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढवण्याचं एक सिस्टेमॅटिक नियोजन संजय राऊत, विजय वडेट्टीवार आणि सुषमा अंधारे आज यांनी पार पाडल्याचं आपल्याला सगळीकडे दिसून आलेलं असेल. त्यामुळं एकनाथ शिंदे यांना या पुढच्या काळामध्ये वारंवार दरेगावला जावं लागेल की काय, असं चित्र जे निर्माण झालेलं आहे ते चित्र आणखीन गडद करून सांगण्यामध्ये आज महाविकास आघाडीनं देखील व्यवस्थित खेळी खेळलेली आहे. आता बघूया एकनाथ शिंदे यांच्या या दबावाला म्हणा किंवा आव्हानाला देवेंद्र फडणवीस हे यांच्यासमोर झुकतात का आणि भरत गोगोले आणि दादा भुसे यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे पालकमंत्रीपद देतात का, हे आपल्याला पाहावं लागेल. पण एकनाथ शिंदे हे चिडलेले आहेत, नाराज झालेले आहेत आणि त्याहीपेक्षा भरत गोगोले आणि दादा भुसे यांच्यासह इतर जे आमदार मंडळी आहेत ती देखील मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. ही खदगद या निमित्तानं बाहेर आली. एवढंच या सगळ्या घडामोडींचं महत्त्व आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हे विश्लेषण कसं वाटलं आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी.